काल या फलटणचे असणारे माजी खासदार रणजित नाईक यांनी डॉक्टर संपदा मुंडे यांची यांना जो स्वतःहून जीव गमवावा लागला याच्यात आमचा कोणताही संबंध नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलं. परंतु मी त्या संदर्भात आज आपल्याला ट्विटच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे की त्या दिवशी रात्री खासदारांचे पीए अशोक शिंदे आणि मला वाटतं एक नागटिळे योगेश का काय अतुल नाव त्याचं, हे लोक पोलीस त्या हॉस्पिटलला गेलेले आणि एक जो चन्ने नावाचा आरोपी आहे मुकादमा निभावत होतो याला त्यांनी 138 अंतर्गत कारवाई केली आणि त्यात मेडिकल फिट अनफिट या प्रकरणात त्यांच्या बाजूनं या चन्नेविषयी निर्णय घ्यावा अशा प्रकारची मोबाईलवरच मागणी केली. खासदार हे नाकारत असले तरी माझ्याकडे याचे पुरावे मी आज दिलेले आहे. या संदर्भात जी केस चालू आहे, गुन्हा दाखल आहे 2024चा, पुढची सुनावणी आहे डिसेंबर 2025 मध्ये 24 तारखेला. आणि याच्यात ज्या कंपनीनं कंप्लेंट केलेली ती कंपनी हे माजी खासदार रणजित नाईक यांचीच आहे. तिचं नाव आहे स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेड. हे अशा पद्धतीने कंपनी, हिचे ओनर हे जे रणजित नाईक निंबाळकर हेच आहेत. त्यामुळे या प्रकरणात त्यांचा पूर्णपणे सहभाग आहे हे मी आजच्या या घटनेच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं असताना राज्याचे मुख्यमंत्री आज त्यांच्याबरोबर डायस शेअर करतात. भारतीय जनता पार्टी साधन सुचितेच्या गप्पा करत असताना देवेंद्रजींच्या विषयी सुद्धा मला वाटतं मी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. तसंच म्हणेल. परंतु असं असताना आज राज्याचे मुख्यमंत्री अशा व्यक्तीबरोबर स्टेज शेअर करणं हे मला असं वाटतं या फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यामध्ये अतिशय दुर्दैवी म्हणता येईल. दुसरी गोष्ट, अशा प्रकारे ज्या ज्या वेळेस घटना होतात त्यावेळेस आपण जर मागच्या काही घटना बघितल्या तर अशा मुली किंवा महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर पुण्याची जी घटना घडली होती हुंडाबळेची, काय आडनाव त्यांचं, हगवणे, या प्रकरणात सुद्धा अशाच पद्धतीनं ती लेखबाळ किंवा सून असताना तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले होते. तसेच चारित्र्यावर शिंतोडे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या उडवण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि मला असं वाटतं दुर्दैवानं काही मीडिया सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होतो. मी काही कोणाला व्यक्तिगत बोलत नाहीये, परंतु काही पोलीस आणि काही प्रसारमाध्यमं अशा पद्धतीनं एखाद्या डॉक्टर महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं हे सुद्धा चूक आहे. मला वाटतं अशा पद्धतीनं मग तपास भरकवण्याचा प्रयत्न केला जातो. महिलेचं चारित्र्य हनन करणं मला असं वाटतं चूक आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबी मी जाणीवपूर्वक आपल्या माध्यमातून गेल्या. कारण हे फलटण म्हणजे दादागिरीचं केंद्र हा तालुका पूर्ण झालेला आहे. प्रशासन यंत्रणा हतबल आहे. मी काही अधिकाऱ्यांना सगळ्यात दोष देत नाही, पण प्रशासन यंत्रणा हतबल आहे. हे जसे सांगतील अनेक नावं आहेत त्याच्यामध्ये. आता त्याच्यात व्यक्तिगत जाणं तसं चुकीचं आहे, परंतु अनेक नावं आहेत की ज्या पद्धतीनं इथं कोण आमदार आहे कोण खासदार आहे याचं ऐकण्याच्या ऐवजी हीच मंडळी रणजित नाईक निंबाळकर यांच्या मार्फत, मग तिथला एक माजी नगरसेवक अशोक जाधव असेल, हा शिंदे असेल, एक अभिजित निंबाळकर असतील, हीच मंडळी सगळ्या प्रशासनावर दररोज आपला अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि नाईलाजानं, मी म्हणत नाही की प्रशासन याला सहभागी असेल, तो नाईलाजाने प्रशासनाला सुद्धा यांच्या सगळ्या गोष्टी ऐकाव्या लागतात. का नाही ऐकणार? आज एवढे आरोप झालेल्या व्यक्तीबरोबर जर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जर कार्यक्रम करत असतील एखादा चांगला, तर मला असं वाटतं निश्चित प्रशासनाचं मनोबल सुद्धा याच्यातून तुटतं. साहेब, मुख्यमंत्र्यांनी तुम्ही म्हणता स्टेज शेअर केलं, तिकडे मुख्यमंत्र्यांनी निंबाळकरांना क्लीन चिट दिलेली आहे, त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. माझ्या मनात शंका असते तर मी कार्यक्रमाला आलोच नसतो असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. त्यांचं असं म्हणणं राजकारण केलं जातं. हे पहा, मी त्या मुलीनं लिहिलेल्या ओळीच्या नंबर सहित मी ट्विट केलेलं आहे की त्या नंबरच्या ओळीत यांच्याविषयी काय काय बोललेले आहे.
त्याच्यानंतर किती वाजता कोणी फोन केला, कोणत्या आरोपात केला, कोणाची कंपनी, हे सुद्धा मी आपल्या समोर सांगितलेलं आहे. हे कंपनीचे मालक स्वतः रणजित नाईक आहेत. यांचे पीए तिथे गेले होते, हे तेही कबूल करतात. मी तर म्हणतो सीडीआर रिपोर्ट काढा. मग खासदार जे माजी खासदार आहे, जे उडवाउडवीचे उत्तर देतात, माझा संबंध नाही. तर माझं म्हणणं आहे की त्यांच्या सेक्रेटरीचे सगळ्यांचे सीडीआर रिपोर्ट काढा आणि सीडीआर रिपोर्ट असला त्यांच्यावर कारवाई करा. जर मुख्यमंत्री म्हणत असतील, मुख्यमंत्री तपास अधिकारी झाले का? तपास अधिकारी मुख्यमंत्री झाले का? मुख्यमंत्र्यांनी तपास केला का या सगळ्या विषयाचा? वाटतं पोलीस यंत्रणा बाहेरचे निष्पक्ष जे करणार काम आहे त्यांना द्या. तिथले लोक तर तुम्हाला क्लीन चिटच देणार. फलटणचे कोणत्याही अधिकाऱ्याला चौकशीला द्या तुम्ही, तो क्लीन चिट देणार. म्हणून बाहेरचा ज्याचा एक चांगलं नाव आहे अशा अधिकाऱ्यांना इथं चौकशी दिली पाहिजे. मगच मुख्यमंत्र्यांनी अशा आपल्या पक्षाच्या पोचलेल्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर क्लीन चिटची भूमिका घ्यावी. निंबाळकरांचं म्हणणं असं आहे की फुकटचं राजकारण करतायत, मुख्यमंत्री येऊ नये याच्यासाठी प्रयत्न केले गेले. काही लोक स्वतःला शहनशाह समजतात. मला सांगा, या मुलीनं आत्महत्या केली का मुख्यमंत्री येऊ नये म्हणून केली का? बोलायला काही ताळतंत्र, जिभेला काही आड आहे का रणजित नाईकाच्या? सर, रणजित सिंग मला एक सांगा की या मुलीनं आत्महत्या काय मुख्यमंत्री येऊ नये म्हणून केली? या मुलीनं पत्र काय मुख्यमंत्री येऊ नये म्हणून केलं? आज लिहिलं तिनं, जून महिन्यामध्ये लिहिलेलं, ऑगस्ट महिन्यामध्ये लिहिलेलं, नंतर लिहिलेलं. हे काय मुख्यमंत्री येऊ नये म्हणून केलेलं आहे? हे प्रकरण मुख्यमंत्री येऊ नये म्हणून निर्माण झालं. परवा आत्महत्या केली या मुलीनं, हे काय मुख्यमंत्री येऊ नये म्हणून केली? मला असं वाटतं काहीतरी ताळतंत्र ठेवून बोललं पाहिजे ना. मुख्यमंत्री आले काय नाही आले काय, जनतेला काय फरक पडणार आहे? सोलापूरचा कार्यक्रम त्यांनी कॅन्सल केला, होत असतात कार्यक्रम कॅन्सल, त्याला काय नाही आले म्हणजे काय लगे मोठं तिथलं काय फलटणवर काही कोसळणार आहे? आणि आले म्हणून काय लगे मोठं दिव्य तिथं काही निर्माण होणार आहे का? मला असं वाटतं की या सगळ्या नुसत्या स्वतःचे आरोप झाकण्यासाठी अशा पद्धतीनं रणजित नाईक, मी रणजित नाईक एक वृत्ती बोलतो, मला रणजित नाईकांशी काही घेणं देणं नाही. मला त्यांचं कधी माझी काय त्यांच्याशी माझं हे पण नाही झालेलं. पण ही वृत्ती भारतीय जनता पार्टी कशी पोचते हा माझा मुद्दा याच्यातला. राज्याचे गृह विभागाचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीसांनी एकूणच महिलांच्या बाबतीत ज्या पद्धतीनं आता क्लीन चिटची भूमिका घेतलेली आहे त्याला तुम्ही विरोध करणार का? बिलकुल विरोध करणार. उद्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं सगळ्या राज्यातल्या पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तांना निवेदन स्वरूपात आंदोलन करणार, निवेदन देणार आहे. आत्ताच काही करणार नाही. आणि त्याची दखल नाही घेतली तर मला असं वाटतं आम्हाला सगळ्या महिलांना एक आंदोलन करावं लागेल. हे फक्त शिवसेनेच असू नये, आता भारतीय जनता पार्टीमध्ये पण फार सो कॉल्ड महिला नेते आहेत ना, महिला आयोग आहे ना. का तोंड गप्प म्हणजे मूग घेऊन गप्प बसलेले लोक का गप्प बसलेले? सगळ्यांनी याच्यात सहभागी. उद्या शिवसेनेची महिला आघाडी संपूर्ण राज्यामध्ये अशा पद्धतीनं सर्व पोलीस अधीक्षकांना आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देणार आहेत. राज्यामध्ये देणार आहेत, फक्त मुंबईत किंवा फलटणला नाही देणार. दादा, त्याच्या कुटुंबियांना पोस्टमॉर्टमची नोट्स देत नाहीये, त्याच्या रिपोर्टची माहिती देत नाहीये. दुसरं, 2 महिने आरटीआय जो टाकला होता त्याला रिप्लाय नाही. त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे का? त्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे? हे पहा, माहिती अधिकाराचे काही नियम आहेत. किती दिवसात उत्तर दिलं पाहिजे. अण्णा हजारे यांच्या पुढाकारातून हे सगळं माहिती अधिकार दिलेले, जनतेला दिले, भारतातल्या जनतेला दिलेले आहे. मग ते शस्त्र आहे, एक चांगलं लोकशाहीतलं एक शस्त्र आहे, बाकी काही गोष्टी का नाही. परंतु एक वैद्यकीय अधिकारी दर्जाची भगिनी अर्ज देते, तिच्या अर्जाला अजून उत्तर मिळत नाही, तर सामान्य माणसाच्या माहिती अधिकाराचं काय होत असेल हा पण एक प्रश्न आहे ना. सगळ्या गोष्टी आपण पारदर्शक आहे म्हणतो ना. महाराष्ट्रातले सगळे कायदा सुव्यवस्था पारदर्शक आहे, सगळं पारदर्शक आहे. मग तिथले जे कोणी होते, कोण महाडिक, धस, हे जे DYSP होते, महाडिक PI होते, हे काय झोपलेले काय? यांनी तर खरं तर वरती उतरावून या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या घरी चाकऱ्या केल्या पाहिजे, असं माझं स्पष्ट मत. या लोकांनी, या 2-4 लोकांनी, हा धस असेल, हा महाडिक असेल, यांनी वर्दी सोडून द्यावं. मग उगाच खाकीचा वर्दीचा अपमान करू नये, अशी बाजूला ठेवावं. आणि मग काय करत बसायचं, यांचं काय धूत बसायचं की काय करायचं करत बसावं, असं माझं तर म्हणणं स्पष्ट. योग्य माहिती योग्य वेळ दिली असती तर तिचा जीव वाचू शकला असं काय बघितलं? हो साहेब, माहितीचं सोडा, तिथने जी तक्रार केली त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे होती ना. मला सांगा, कारवाई करायला पाहिजे होती. माहिती अधिकारात मागितलं होतं.
बरोबर आहे, तिनं जर तक्रार दिली त्याच्यावर काय कार्यवाहीच होत नाही तर तिनं माहिती अधिकारात मागणं काय चूक आहे? वैद्यकीय अधिकारी आहे ती काय, मला असं वाटतं MPSCच्या थ्रू पास झालेली असेल ती काय अशी काय साधी कोणी एखादी आलेली हे थोडी आहे. तिनं एक व्यवस्थित MPSC थ्रू पास झालेली शासकीय सेवेत राजपत्रित अधिकारी तिच्या जर माहिती अधिकाराला एक केराची टोपली दाखवत तर सामान्य जनतेचा माहितीच्या अधिकाराचं काय होत असेल? मग आता माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी याच्यात लक्ष घालावं. सर निंबाळकर बीडमधील एकूणच बीडमधलं गेल्या काही दिवसांमधलं वातावरण हे बदनामीच्या स्वरूपात अधिक समोर येत आहे. एकूणच बीडची बदनामी ही कधीपर्यंत थांबणार? कारण ट्रोलिंग सुद्धा यापूर्वी झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. याच्यात बीडचा काय दोष? उलट बीडमधून एक चांगली शिकलेली सवरलेली मुलगी बाहेर आली आहे तर बीडचा अभिमानाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळं बीड आमच्या या महाराष्ट्रातलं या मराठवाड्यातलं एक शहर असताना ठीक आहे एखाद्या गुन्हेगार झाला असं म्हणून का बीड बदनाम असं थोडी म्हणता येणार. आता याच बीडमधून मला काल तिच्या घरच्या मंडळींचं माझं बोलणं झालं. मला वाटतं कवाडगाव वडवणी तालुक्यातली एका गावची ही मुलगी आहे, सामान्य कुटुंबातली आहे, ही काही फार हिचं श्रीमंत कुटुंब नाहीये आणि या गावातली एक मुलगी एवढी मोठी अधिकारी होती तर बीडचं तर नावच मोठं करत होती ती काय त्यामुळे बीडला बदनाम करण्याची गरज आहे असं मला नाही वाटत. बिलकुल करू नये. सर हे रणजित सिंग निंबाळकर असं म्हणाले की मी कधीही एका कोणा अधिकाऱ्याला चुकून हे शब्द बोललेलो नाही. त्यांचं असंही म्हणणं आहे की मलाही 2 मुली आहेत, घटनेबद्दल मला अतिशय वाईट वाटतं. मी काही जास्त बोलत नाही. 31 जुलै 2025च्या रात्रीच्या त्यांच्या सेक्रेटरीचं यांचं बोलणं झालं की नाही झालं एवढं व्हेरीफाय करा, एवढंच माझं म्हणणं आहे. खोटं बोला पण रेटून बोला. मुलीबाळी आम्हाला पण आहे, तुम्हाला पण आहे. परंतु मला असं वाटतं तुम्हाला मुलीबाळी येत असताना स्वतःच्या फक्त मुलीबाळी आणि दुसऱ्याच्या मला असं वाटतं ह्या मुलीबाळी नाही समजायचं ही वृत्ती पण चुकीची आहे. एक लेडी डॉक्टर मला असं वाटतं मेडिकल फिटनेस PM असं करणारे याच्यावर कधी दबाव येऊ नये, आलाच नाही पाहिजे. आणि मला असं वाटतं प्रशासन पण असं दबाव झिडकणाऱ्याच अधिकाऱ्यांना तिथं नेमत असतो मेजॉरिटी ठिकाणी. कारण आम्ही महाराष्ट्रात ठिकठिकाणी माहिती घेत असतो, ठिकठिकाणी डॉक्टरांशी आमचंही बोलणं होत असतं, PM लवकर करा, रिपोर्ट लवकर द्या. त्याच्यामुळं जनरली असे अधिकारी निरपेक्षच असतात. याच्याविषयी काय माझ्या मनात शंका नाही, कुठलेच नाही, सरकार कोणाचंही असो. परंतु असे निरपेक्ष अधिकारी काही लोकांना सहन होत नाही, सगळ्यात महत्वाचं आहे. सर मतदार याद्यांमध्ये जो घोळ झालेला आहे तो घोळ लवकरात लवकर दूर व्हावा म्हणून तुम्ही मागणी करताय. आता जी माहिती मिळते त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतरच महाराष्ट्रातील या मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती होईल किंवा छाननी होईल असं करतो. असं नाही, ते मोठा देश पातळीवरचा निवडणूक आयोगाचा कार्यक्रम असतील तो त्यांनी करावा. पण समजा मतदार यादीत 2दा नाव असेल, 3दा नाव असेल, एका जिल्ह्यामध्ये एका तालुक्यामध्ये 4-4 ठिकाणी असेल, 5-5 ठिकाणी असेल, त्याला घरदार नसेल, तो कुठंतरी स्थलांतरित झाला असेल, तो मेलेला असेल, तर तुम्ही मतदार यादीत नाव कसं ठेवू शकता? मतदार यादीत नाव कसं ठेवू शकता? मतदार यादीचं आम्ही एकदा देशाच्या निवडणूक आयुक्तांना भेटलो होतो काही नावं घेऊन. काही जणांचा गैरसमज असा असतो की 3 ठिकाणी 4 ठिकाणी नावं असल्यानंतर त्याच्या मनावर कुठं ठेवायचं. आज त्याच्या मनावर नसतं, त्याचं रेसिडेन्स रहिवास जिथं आहे तिथंच त्याचं नाव असलं पाहिजे. मी आता मुंबईला 4 दिवस राहतो म्हणून का मी मुंबईचा नागरिक नाही होऊ शकत. आणि म्हणून नियमच असा आहे या मतदार यादीचा की ज्याचा रहिवास जिथं असेल तिथंच त्याचं नाव असावं. माझ्या मनावर चॉईस नाही आहे माझं नाव कुठं असावं. आणि म्हणून निवडणूक आयोगाला या गोष्टी माहिती नाही का? तर माहिती आहे. पण ही अनेक ठिकाणी अशा तक्रारी आता का बाहेर येतात की इथं 12,000 जास्त मतदान, तिथं 13,000 डबल मतदान, तिथं 14,000. कारण ही सगळी मंडळी निवडणूक आयोगानं जाणीवपूर्वक ठेवलेली आहे. कित्येक ठिकाणी एकच मतदार 4-4 ठिकाणी जातो, मग शाही मोडतो, शाही पुसतो, दुसरीकडे मतदान करतो. निवडणूक आयोगाला या गोष्टी माहिती आहे. त्याच्यामुळं मतदार यादी दुरुस्त करणं अवघड काम नाही. सगळ्या ठिकाणी BLO असतात, त्यांना या सगळ्या गोष्टीचं ज्ञान असतं. कोण माणूस इथं राहतो, राजकीय पक्षाचे BLA असतात, इलेक्शन कमिशनचा BLO असतो. यांना एकत्र केलं तर तुम्हाला वाटतं 1 तासाचं काम आहे एक मतदार यादी नीट करणं, एका BLOने करायला ठरलं तर. परंतु सरकारची किंवा निवडणूक आयोगाची मानसिकता नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं आज काल उद्या या सगळ्या गोष्टी केल्या जातात.
त्याला विरोध म्हणूनच आमचा हा मोर्चा आहे. नितेश राणे असं म्हणतात की कोकणामध्ये कुठेतरी त्यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे, त्यांची ताकद ही मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे तिथे निवडणुकीला सामोरं जात असताना फक्त भाजप म्हणूनच जाणार तिकडे युती होणार, कसं पाहता? हे पण ते आता त्यांचे रोज आहे. रोज देवेंद्रजी वेगळं बोलतात, आम्ही एवढ्या ठिकाणी, म्हणजे जिथं स्वार्थ आहे तिथं एकत्र राहायचं, जिथं स्वार्थ स्वतःची ताकद आहे तिथे एकट्याने भाजपाची नीती आहे. मला वाटतं आता गद्दारी केल्यानंतर आमच्यातून गेलेल्या लोकांना या गोष्टी चांगल्या लक्षात येत असेल, म्हणून रोज रोज दिल्लीला जावं लागतंय. आणि त्याच्यामुळे नितेश राणे काय बोलतात, अन्य काय बोलतात, भारतीय जनता पार्टी ठरवून बोलत असतात. नितेश राणे काय मनाने बोलत नाही, ठरवून एक वातावरण निर्मिती करायची, बाजूच्याला दुसऱ्याला दूर करायचं, ही मला वाटतं भारतीय जनता पार्टी ज्याला सोची समजी नीती असते. सर, हे मंगलपुरात लोढा हे विधान केलेलं, त्यांचं असं म्हणणं आहे की जसं पश्चिम बंगालमध्ये, श्रीलंका आणि नेपाळमध्ये झालं तेवढा रोजगार नाही मिळाला, असं जर आपण रोजगार दिला नाही तरुणांकरिता आपल्या देशात सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि त्याचबरोबर त्यांनी असं म्हणलं की आम्ही नवीन कोर्सेस ITI मध्ये सुरू केलेले आहेत, त्यासाठी ग्रामीण भागात तज्ञ शिक्षक भेटत नाही, ग्रामीण भागात तज्ञ शिक्षक मिळत नाही, एक्सपर्ट टीचर भेटत नाही त्यांना. हे पहा, मला वाटतं ते कोणतं त्यांचं डिपार्टमेंट आहे लोढांचं, कौशल्य विकास डिपार्टमेंट आहे. ग्रामीण भागात तज्ज्ञ भेटत नाही. ग्रामीण भागात कुठं कशाची आवश्यकता असे कोर्स असले पाहिजे. कोर्स यांचे घिसेपिटे 10-10, 20-20 वर्षानं ते रंगारी, काचारी, पाथारी, हे सुतारकाम, आता कोणत्या जमान्यात आलेलो आपण? तशा पद्धतीनं आता मला काल ते उंचीनं रंग देणारे समाजाचे लोक भेटले. म्हणजे आता आपण कोणत्या, आता स्प्रेनी रंग देतात. आता एक जमाना होता असा रंग द्यायला, असं ब्रश किंवा कुंची ज्याला म्हणायची, असं व्हायचं. आता स्प्रेनी रंग देतात. आणि मग असे कोर्स सरकारने सुरू केले पाहिजे. इंडस्ट्री कुठे आहे, कुठे ऑटोमोबाईल्स इंडस्ट्री आहे, कुठे फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे, कुठं वेगवेगळ्या सर्व्हिस इंडस्ट्री आहे. आता इकडे कल्याण भिवंडीला मोठ्या पद्धतीनं सर्व्हिस इंडस्ट्री, काय त्याला लोक आहेत का? तर सरकारने जिथं जसं पाहिजे तशा पद्धतीनं कौशल्य विकास केलं तर लोक मिळतील. तुम्ही कुठेही काही करले, आता बाबा समजा वेगवेगळ्या ठिकाणी, आता काही ठिकाणी कॉटन, आता कॉटन आपल्याकडं कॉटन तिकडे जमा करायचं आणि त्याच्या प्रोसेसच्या गिरण्या इकडे. त्याच्यामुळे सरकारने मला असं वाटतं ज्या भागात जे पिकतं तिथं ते विकलं पाहिजे, त्याच्यावरच्या प्रोसेस म्हणा काय म्हणा त्या भागात असल्या पाहिजे. आणि हे सरकार करत नाही. म्हणून त्यांना जिथं तुम्ही काही कोर्सच कामाचेच नाही तिथं तुम्हाला तज्ज्ञ कशाला भेटतील. जिथं जे शिकतं, पिकतं, विकतं तसे कोर्स तिथं सुरू केले पाहिजे. सरकार तसं करत नाहीये. नेपाळ सारखं असं होऊ शकतो असं त्यांना काय वाटतं? होणारच आहे. तेच जबाबदार राहणार याला, तेच जबाबदार राहणार. लोकांना रोजगार देऊ शकत नाही, लोकांची लूटमार करतात, लोकांच्या जागा लुटतात, लोकांना रस्त्यावर देशोधडीला लावतात, तरुणांना शिक्षण असून सुद्धा नोकऱ्या मिळत नाही. त्यांचे मुलं, त्यांच्या मंत्रिमंडळातले लोक नातवाला 60-60, 70-70, 80-80 लाखाची गाडी शाळेत सोडायला घेतात. आणि मग हे होणारच आहे. सर, धंगेकरांनी भोळांवर अजून एक आरोप केला आहे. त्यांनी सांगितलंय की भोळांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा गैरवापर करून एक विशाल गोखले नामक व्यक्तीसाठी प्रायव्हेट जेट ऑफर केलं, ज्याची किंमत 200 करोड असती, पण मग ती फक्त 2.5 करोडमध्ये त्यांना अवेलेबल करून देण्यात आलं, ज्यामुळे मुंबई फ्लाइंग क्लबचा पण बऱ्याच प्रमाणात 197 करोडच्या आसपासचा नुकसान झालं. दंगेकर दररोज जे आरोप करतात त्याची खरं तर सरकारने चौकशी केली पाहिजे. मुरलीधर मोहोळ जे महापौर असतानापासून आतापर्यंत सुसाट सुटलेले आहेत, पुणे त्यांच्या जहागिरी टाईप आहेत, अशा पद्धतीनं वागतात. मग रिअल इस्टेटमध्ये असेल, वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टमध्ये असतील, या सगळ्या ठिकाणी मला वाटतं दंगेकरांचा हस्तक्षेप या पुण्यात आहे. आता ती जैन समाजाची जागा घेणं असेल, आता तुम्ही नवीन सांगितलं की जेट घेतलं, तर मला असं वाटतं असं जेट वगैरे जर मोहोळ घेत असतील, भारतीय जनता पार्टीने कालच बरोबर बोलतो, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. आता खातात पण आणि खिलातात पण, अशा प्रकारची स्थिती यांची भारतीय जनता पार्टीची झालेली आहे. हिंदी में ब्रीफ कर दीजिए कि किस तरीके से घटना घटी है. इसे लेकर राहुल गांधी ने भी ट्वीट किया है और उन्होंने कहा है कि बीजेपी कहीं न कहीं इसमें भ्रष्टाचार कर रही है और इस पर भी वो दबाव डालने की कोशिश कर रही है. सतारा की घटना हो गई. बिल्कुल राहुल गांधी जी ने सही कहा है, बीजेपी इसमें है ही.
बीजेपी के जो पूर्व सांसद है रंजीत नाइक निंबाळकर, इनका रोल इसमें है, इनके पीए का रोल है। इनके बीजेपी के लोगों ने यहाँ की यंत्रणा पूरी प्रेशराइज की है, भ्रष्ट बनाई है, खुद के ताकत के लिए वो यंत्रणा यूटिलाइज कर रहे हैं। उसको राज्य सरकार का छुपा समर्थन है, छुपा नहीं खुला समर्थन है। जिस प्रकार एक हमारी लड़की डॉक्टर संपदा आत्महत्या करती है, वो सुसाइड नोट हाथ पे लिखती है, कुछ लेटर उनके ऑफिसर को देती है, लेकिन उनकी इंक्वायरी क्यों नहीं होती है। और जिस केस में इस रंजीत नाइक निंबाळकर ने इस डॉक्टर को प्रेशराइज किया, उनका एक फैक्ट्री है, वो फैक्ट्री की कंप्लेंट है, वो चन्ने नाम के आदमी पे, उसको बुलाया और उसके बारे में डॉक्टर को कुछ कार्रवाई करने को कहा। और ये प्रेशर ये डॉक्टर पे 100% था। और इस प्रकार भारतीय जनता पार्टी इस प्रकार जो साधन शुचिता की बात कहती है, तो भारतीय जनता पार्टी अपने बहु बेटियों की जान भी लेने में आगे पीछे नहीं देख रही। शनिवारवाड्यामध्ये फक्त हिंदूसाठीच राखीव ठेवावं, आधार कार्ड पाहूनच प्रवेश द्यावा, अशी मागणी हिंदू महासभाचे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद दवे यांनी केलेली आहे। पत्र दिलं असं असेल। मस्तानी आली होती तिथं, तर बाकीच्यांची काय गोष्ट आहे। मग बाजीरावनी मस्तानी तिथं आणली होती, तर बाकीच्यांनी का जाऊ नये। नितेश राणेंचं म्हणणं आहे राज ठाकरे यांच्यासोबत जाणार आहे, उद्धव ठाकरेंचा स्वार्थ आहे, उद्धव ठाकरे कोणाचीच करू शकत नाही। कोण म्हटलं असं? नितेश राणे, हिंदीवर त्यांनी भाषा केली। छोटा आहे, बच्चा आहे, त्याला काय माहिती, त्याच्या वडिलाला विचार म्हणा। जिस तरीके से हम देख रहे हैं एकनाथ शिंदे जी दिल्ली जा रहे हैं और अमित शाह तो मुंबई आने वाले दौरे पर आएंगे, कैसे देखिए सब चीजों को आने वाले इलेक्शन को। देखो एकनाथ शिंदे जी है जो अपने डिप्टी सीएम दिल्ली को जाके भारतीय जनता पार्टी में कुछ भी नहीं होता है। उनको लगता है भारतीय जनता पार्टी दिल्ली से ही सूचना पे यहाँ स्टेट में काम होता है, इसलिए कुछ कदम यहाँ के भारतीय जनता पार्टी ने उठाए होंगे देवेंद्र जी के नेतृत्व में, तो वो भारतीय जनता पार्टी की नीति है। और इसलिए ऐसी नीति कोई पार्टी चेंज नहीं करती रहती, भले बीजेपी भी नहीं रहेंगे, कोई भी पार्टी नहीं चेंज करती रहती। इसलिए एकनाथ शिंदे जी दिल्ली को कितने भी बार गए तो कुछ भी भारतीय जनता पार्टी की नीति में बदलाव नहीं आएगा। जो भारतीय जनता पार्टी ने तय किया है वही होगा। दिल्लीवाल्या का करावं लागतं, एकनाथ शिंदेना दिल्लीवाल्या सतत का करावं लागतंय? राज्याच्या नीतीबरोबर देवेंद्रजींची चर्चा करून विषय सुटत नाही आहेत का त्याची? कसं असतं, आता ते सीएम होते, हे सीएम आहे, मग देवेंद्रजीशी कशी चर्चा करायची? देवेंद्रजी फडणवीस आहेत, आणि म्हणून मला असं वाटतं असं चर्चा करणं त्यांना स्वतःला कमीपणा वाटत असेल, परंतु देवेंद्रजी सुद्धा त्यांचं थोडे ऐकणार आहेत। देवेंद्रजी मला वाटत नाही त्यांचं ऐकणार। आताच्या घडीला सगळ्या खात्यांचा कारभार बघितला तर आम्ही सगळ्या गोष्टी आधीच्या याच्यात बघितलेल्या आहे। आता या एकनाथ शिंदे साहेबांच्या खात्यामधले सगळे निर्णय देवेंद्रजी घेतात, उद्योग खात्यातले निर्णय सगळे निर्णय देवेंद्रजी घेतात। सगळे जेवढे खाते आहेत याचे निर्णय देवेंद्रजी शिवाय होत नाही, आणि त्याच्यामुळे आता हात बांधलेले। आधी यांनी मुक्तपणे उधळपट्टी केली, या महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या पूर्ण देशोधडीला लावलं 2-3 वर्षाच्या काळात। आणि मला असं वाटतं देवेंद्रजी आता हे सगळं आर्थिकदृष्ट्या थोडं काही स्थिरस्थावर आणण्याचा प्रयत्न करत असतील, ते होणार नाही पण प्रयत्न करत असतील। आधीची सारखी उधळपट्टी करायला यांना स्वातंत्र्य नाही आता, आणि म्हणून यांना दिल्लीला जावं लागतं, हात बांधले आता पूर्ण। लेकिन अभी ऐसी भी चर्चा चल रही है कि एकनाथ शिंदे जो बार-बार दिल्ली जा रहे हैं, कुछ दिनों में इस सिंबल को लेकर केस भी हियरिंग भी शुरू होनी है भारत से। कहीं ना कहीं एक जो चर्चा का विषय है कि प्रेशराइज किया जा रहा है एकनाथ शिंदे को कि आप विलीन हो जाइए बीजेपी में, एक कोई अलग गुट है जो बन सकता है। अगर इस तरह की चर्चाएं शुरू हुई तो क्या आप तक ये बात पहुंची? आप कुछ बात मुझे ऐसा करके कुछ होगा ऐसा मुझे लगता नहीं है, क्योंकि जो कोड कबूतर पे जल्दी डिसीजन लेता है, कुत्तों पे जल्दी डिसीजन लेता है, अभी उनको हमारी पार्टी के डिसीजन पे तो डिसीजन लेना ही पड़ेगा ना। जो करना है करो, डिसीजन तो लो, ये हमारी भूमिका है। और मैं समझता हूँ न्याय तो हमको मिलेगा, ऐसी स्थिति है, लेकिन देर से न्याय मिलना भी एक प्रकार से अन्याय हो सकता है।
और मैं समझता हूँ अभी एकनाथ शिंदे जी को ये पता होगा कि इस प्रकार न्याय मिलने की चांसेस है, तो उनको उनके पार्टी का नाम भी बदलना पड़ेगा, उनका सिंबल भी ऑटोमेटिक बदलेगा। मैं समझता हूँ आने वाले समय में ये हो सकता है, ऐसा उनको समझ में आ रहा हूँ। पण यांच्या पक्षात उभी फूट पडू शकते का? उभी फूट पडू शकते का त्यांच्या ह्याच्यात आणि नवा उदय होण्याची शक्यता म्हणतात? मला नाही वाटत असं काही कोणती फूट वगैरे, या सगळ्या अफवा असतात, कोणती फूट वगैरे कोणत्या पक्षात पडेल असं मला नाही वाटत। शिंदे को औरंगाबाद स्टेशन का नाम छत्रपति संभाजी बदल दिया गया है, कैसे देखते ऐसा क्या पीछे ही हुआ है वो? हैं? अनऑफिशियल किया गया है। ऐसा नहीं, 2 साल हो गए उसको नाम बदल के, उन्होंने डिले किया है ये करने के लिए स्टेशन का नाम। नहीं, लेकिन सही बोल तो एयरपोर्ट का भी जल्दी होना चाहिए। चर्चा ये साहब की अगर एकनाथ शिंदे विद इन एकनाथ शिंदे पार्टी शिवसेना जो है, वो भी फूट नहीं कर रही है, बीजेपी की स्ट्रेटेजी का हिस्सा है कि आपको लग रहा है कि मुझे नहीं लगता बीजेपी, देखो एकनाथ शिंदे जी जो है उनको भारतीय जनता पार्टी जो कहती है उतना ही करना पड़ेगा। उसके आगे एक भी कदम अगर उन्होंने उठाया तो भारतीय जनता पार्टी, ये सब लोग तो चुन के आए एकनाथ शिंदे जी के नहीं है, इसमें से 10-20% तो बीजेपी के, उनके नाम बताने की जरूरत नहीं। 10-20% देवेंद्र जी ने उधर भेजे हुए, इसलिए 50% लोग तो एकनाथ जी शिंदे के साथ रहने का सवाल ही पैदा नहीं हो सकता आगे आने वाले समय में। बीजेपी उनको तोड़ सकती है। सर, बिहार चुनाव के बीच में निशिकांत दुबे बीजेपी के सांसद वो कहते हैं कि एसआईआर प्रक्रिया के बाद अब एनआरसी जो है पूरे देश में लागू की जाएगी। मुझे नहीं पता इसमें का, जो कुछ हो मुझे इतना पता है कि वोटिंग लिस्ट के बारे में मुझे पता है, एनआरसी के बारे में मुझे कोई नॉलेज नहीं है। सर 27 तारीख को कल ही आपको तो बहुत बड़ा वोट चोरी को लेकर उसको लेकर बड़ी सभा भी होगी, उसको लेकर सभा शिवसेना के ऑर्गेनाइजेशनल सभा है वो, शिवसेना के हम बूथ के कार्यकर्ताओं को बार बार बुलाते हैं, लेकिन हमारे जो उप शाखा प्रमुख हैं उनको हम एक बार सबको एक जगह बुलाना चाहिए। ये हमारा उद्देश्य कल के प्रोग्राम का है। हर शाखा में हमारे जो उप शाखा प्रमुख होते हैं उनका सम्मेलन हो, महिला और पुरुष। हमारे उप शाखा प्रमुख हर शाखा में देखे जाए तो कम से कम, ये मुंबई का ही अगर देखें तो जो 8,000 से 10,000 हमारे उप शाखा प्रमुख है, पुरुष और महिला। उनको एक सम्मेलन होना चाहिए, इसलिए कल का सम्मेलन, इसमें पूरे ऑर्गेनाइजेशनल बातें रखी जाएगी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।